जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। महिला आरक्षण लागू करा, आज करा, आता करा। हे लोढीत महिला काँग्रेसचा जोरदार एल्गार। नारी शक्ती वंदन अधिनियम लागू करण्यासाठी पोस्ट कार्ड मोहीम, सरकारवर टीकेची झोड। महिला आरक्षण लागू करा, आज करा, आता करा अशी जोरदार मागणी महिला काँग्रेसकडून करण्यात आली आहे। वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील हेलोडी येथे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्तानं महिला काँग्रेसतर्फे पोस्ट कार्ड आणि हस्ताक्षर मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेद्वारे नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 तात्काळ लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव अर्चना भोबले यांनी सरकारवर टीका करत महिला आरक्षणासाठी आणलेले विधेयक पारित होऊनही अजून लागू झालेले नाही। जनगणना आणि परिसीमनाचा मुद्दा पुढे करून सरकार वेळकाढूपणा करत आहे असा आरोप केलाय। मी अर्चना भोमले, राष्ट्रीय सचिव ऑल इंडिया महिला काँग्रेस। आज आम्ही इथे नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 हा कानून लागू करा, आज करा, आत्ता करा यासाठी जमलेलो आहे आणि SC, ST, OBC सर्व महिलांना आरक्षण लागू करा यासाठी इथे आम्ही सगळ्या जणी जमलेलो आहोत आणि आम्ही सरकारला सांगू इच्छितो की हे जे नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 हा कानून आहे हा लवकरात लवकर लागू करा आणि महिलांना सुद्धा 33% 543 मध्ये महिलांना 33% आरक्षण द्यावं। तसेच 543 जागांवर 33% आरक्षण तातडीने लागू करा आणि भविष्यात परिसीमनानंतर आरक्षण द्यायचे असल्यास OBC जनगणना अनिवार्य करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। या आंदोलनाचा एक भाग म्हणून पंतप्रधानांना पोस्ट कार्डद्वारे पत्र पाठवण्यात आले। नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 आजच लागू करा, तसेच SC, ST आणि OBC महिलांना आरक्षण द्या अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे। या मोहिमेत प्रिया घुडे, अश्विनी चौधरी, अश्विनी नागमोते, सुषमा इंगोले, कमल देशमुख, किशोरी मोरे, स्नेहा मोरे, सारिका घुमे यांच्यासह अनेक महिला व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। महिला आरक्षण लागू होईपर्यंत देशभर आंदोलन सुरू ठेवणार असा इशाराही महिला काँग्रेसने दिलाय। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।